रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना भूक लागली होती तर म्हणलं काय बनवावं. इथं 2 चपात्या शिल्लक दिसतात आहेत, तर जरा नवीन पद्धतीने म्हणलं चला चटपटीत काहीतरी बनवूया. चला तर आपल्या रेसिपीला मग सुरुवात करूया. त्यानंतर ह्या चपातीला अशी उभ्या भागामध्ये मोडून घेऊया. त्यानंतर मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेते, ते आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. आता हे सगळं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकते. 1 चमचा आपला जो काही घरगुती मसाला असेल ते टाकते, किंवा चटणी तुम्ही दोन्हीपैकी काही टाकू शकताय. आणि अर्धा चमचा मीठ घालते. यात लागेल असे पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे. थोडं पातळच ठेवायचं आहे, त्याच्यामुळं पूर्ण मिक्स करत राहायचं आहे सगळं. अजून थोडं पाणी टाकते मी. थोडं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त घट्ट नाही ठेवायचं. एवढ्या पद्धतीने आपल्याला हे पातळ करायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. इथं आपल्याला 1 कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर छान अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. इथं मस्त अशी मी कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो छान असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. इथं मी कढई गरम करायला मांडलेली आहे. आता यात तेल वतून घेऊया तळण्यासाठी. आता आपले तेल गरम होऊ द्यायचे. आता आपलं जे बेसन पीठ आहे त्यावरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे. ते छान एकदा असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि सगळं मिक्स होतं. आता आपली जी चपाती आहे ती आपल्याला बेसन पिठात बुडवून घ्यायची. चपाती अशी छान अशी आपल्याला बेसन पिठात बुडवून घ्यायची. जे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात आपल्याला ही चपाती सोडून द्यायची आहे. असेच एक एक करून आपल्याला सगळ्या चपात्या तळून घ्यायच्यात आहे. आता आपल्याला काढून घ्यायची. एक एक करून सगळ्या आपल्याला अशा छान अशा तळून घ्यायच्यात आहेत. सगळ्यात अगोदर या चमच्याने मी याच्यावर थोडा थोडा सगळीकडे सॉस लावून घेते. आता यावरती मी सगळीकडे थोडा थोडा सॉस टाकून घेतलेला आहे.
आता याच्यावरती आपल्याला थोडा थोडा कांदा टाकून घ्यायचा आहे सगळीकडे. आता याच्यावर टोमॅटो थोडी थोडी टाकून घ्यायचे आपल्याला. यावरती आपल्याला थोडी थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि स्पायसी होण्यासाठी एकदम किंचित किंचित मी चटणी टाकते याच्यावर. अशी चटपटी नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.